आज आपण त्यांची माहिती घेत आहोत. त्या आपले प्रोडक्ट वापरून त्यांना काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याच तोंडानं ऐकून घेऊ. त्यासाठी सर्वात प्रथम आपण त्यांचे नाव, गाव आणि तालुका काय आहे हे जाणून घेऊ. तर मी त्यांच्याकडे येतोय. नमस्कार. नमस्कार। काका, आपका नाम बोलो. रोशन शाह, मकबूल शाह, चिंचोली नकीब, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद। रोशन शाह, मकबूल शाह, चिंचोली नकीब, तालुका फुलंब्री, जिल्हा औरंगाबाद. ह्या आपल्या शेतकऱ्यांनी जे प्रोडक्ट वापरलेलं आहे, आज त्यांना आपण विचारू की आपले नेटसर कंपनीचे प्रोडक्ट वापरून त्यांना कसा रिझल्ट आला. तर काका समजून घ्या, आपण जे नेटसरचे जे प्रोडक्ट वापरले तर हे कोणकोणते प्रोडक्ट वापरले. जे मी ते 6 जातीची घेर होती, 3 जातीची ते पूर्ण दोनदा करून ते वापरले म्हणजे साधारणतः आपलं NPK शेत त्याच पद्धतीने आपले शाह सर आपल्या सोबत आहे. शाह सरांनी त्यांना चांगले मार्गदर्शन दिलेलं आहे. तर त्यांना काही एवढं नाव सांगता नाही येणार, पण आपण शाह सरलाच विचारू की शाह सरनं कोणकोणते प्रोडक्ट त्यांना दिले होते. सर आपण NPK शेत, NPK आणि बायो 95 दिलेलं आहे. त्यांनी फवारणी पण घेतली याची आणि ड्रिचिंग पण केली. फवारणी पण घेतली आणि ड्रिचिंग पण. साधारणतः ड्रिचिंग किती वेळेस केलं त्यांनी. ड्रिचिंग वेळेस आता 4 वेळेस झाली. 4 वेळेस ड्रिचिंग म्हणजे 4 वेळेस त्यांनी आतापर्यंत खालून सोडलं आणि फवारणी घेतली. एक फवारणी घेतली. 2 फवारण्या घेतल्या. 2 फवारण्या घेतल्या. 2 फवारण्या घेतल्या आणि 4 वेळेस आपले NPK शेत आणि रॅपअप खालून ड्रिचिंग केली. तर आजच्या कंडिशनमध्ये जर आपण विचार केला तर प्रत्येक प्लॉटला कुठं ना कुठं जर सड लागत होत्या. या सडचं प्रमाण जास्तीत जास्त होतं, पण आपले नेटसपचे प्रोडक्ट वापरून ह्या ठिकाणी ह्या प्लॉटला कुठेही सड नाही. आणि आज जर बघितलं तर 5 फुटाच्या अंतरावर हे जे बेड आहे हे पण मी एकमेकांना मिळून गेलेले आहे. आणि जर आपण फुटवेचा जर विचार केला तर फुटवे पण त्या ठिकाणी चांगले आहे. कारण की आता जर आपण जर मोजले तर 45 ते 50 फुटवे जवळपास आपल्या ह्या प्लॉटचे फुटवे आहे. आणि या फक्त काय आहे की त्यांनी आपले नेटसपचे प्रोडक्ट वापरले ह्या वापरलेल्या प्लॉटमध्ये, आणि ज्यांनी आपलं प्लॉट वापरलं नाही त्याचंच ह्याच्यामध्ये समजून घ्या आपलं नुसतं बंधाऱ्याचा डिफरन्स आहे. पण साधारणतः त्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे वाढीमध्ये फरक आहे, फुटवेमध्ये फरक आहे भरपूर त्या ठिकाणी अशा प्रमाणात. म्हणजे त्याची जी ग्रेनरी आहे आणि याची जी ग्रेनरीची क्वालिटी आजही पण चांगल्या पद्धतीने क्वालिटी टिकून आहे. अशा पद्धतीने आपले नेटसपचे प्रोडक्ट या ठिकाणी वापरून आपण त्यांना विचारू की बा तुम्हाला कसं वाटलं, की बा नेटसपचे जे प्रोडक्ट तुम्ही वापरलं तुम्हाला ते चांगले वाटले का. चांगले वाटले. बा तुम्ही वापरू शकतो. म्हणजे आता कोणत्या प्रोडक्ट समजून घ्या आपले कोथिंबीर पासून तर फळबाग द्राक्षापर्यंत आपल्याला ते वापरता येतात. मग आता सध्या तुम्ही दुसरं जे पीक लावताय, आता सध्या कोणतं पीक लावताय तुम्ही. आता कांदे लावताय. मग तुम्ही आता कांद्याला वापरू शकता का. ते वापरू शकतो. कांद्याला तुम्ही वापरणार आहे. म्हणजे काय आहे की जर एका प्लॉटला जर आपण एक समजून घ्या अद्रक असेल किंवा पैसे असेल त्या प्लॉटला वापरल्यानंतर जो रिझल्ट शेतकऱ्यांना आला त्यानंतर त्यांनी कोणताही पीक घेतलं तर त्यांना ते वापरण्यास काहीच अडचण नाही. अशा त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला आलं. मग आता त्यांनी कांदे लावू लागले का. साधारणतः कांदे किती लावू लागले. 5 क्विंटल कांदे लावू लागले. 5 क्विंटल कांदे ते आता लागवड करणार आहे. आणि त्याच्यासाठी आपलं नेटसर कम्युनिकेशन प्रायव्हेट कंपनीचे प्रोडक्ट जे आहे ते सुरुवातीपासून ते वापरणार आहे. अशा पद्धतीनं आपण त्यांची आज कंपनीला मुलाखत घेतल्याबद्दल आपण त्यांचा आभार आहे. नमस्कार.